आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो ना, तर अजून एका गोष्टीची भर करूयात. भारतामध्ये मासिक पाळी कधीच टॅबू नव्हती. चला तर काही एक्झाम्पल पाहूयात. राजा पर्व ओडिसामध्ये 3 दिवस साजरा केला जाणारा सण. मानलं जातं की या काळात पृथ्वीमाता तिच्या रजस्वला अवस्थेत आहे. पाऊस येतो, माती सुपीक होते आणि स्त्रियांना दिली जाते विश्रांती. नो किचन वर्क, नो लेबर, स्पेशल फूड, स्विंग्स, सेलिब्रेशन अँड रिस्पेक्ट. दुसरं उदाहरण आहे ऋतुकाल संस्कारा. साऊथ इंडियामध्ये मुलींना पहिला मासिक धर्म लपवला जात नव्हता, तो साजरा केला जायचा, कारण ती आता शक्ती आहे. शी कॅरीज द पॉवर ऑफ क्रिएशन. कामाख्या टेम्पल नॉर्थ ईस्ट मध्ये असलेलं प्राचीन मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. दरवर्षी जून महिन्यामध्ये अंबुबाची काळामध्ये 3 दिवस देवीचं मंदिर बंद राहतं, कारण मानलं जातं की देवीचा रजकाल चालू आहे आणि त्यामुळे देवी मेन्स्ट्रुएट करते आणि आपण त्या काळाला पवित्र मानतो. त्यामुळे त्या 3 दिवसामध्ये ते मंदिर बंद ठेवलं जातं. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्मिक योनी. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे योनी हे सृजनाचं, निर्मितीचं आणि ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. क्रिएशन इटसेल्फ इज अ फेमिनाईन अँड क्रिएशन इटसेल्फ इज अ सेक्रेड. फील प्राऊड की आपण त्या संस्कृतीमध्ये राहतो जिथे पहिला मासिक धर्म हा सेलिब्रेशन होता, ब्लेसिंग होता आणि पॉवर होता. मग हा टॅबू कधीपासून झाला? कॉलोनियल इन्फ्लुएन्समुळे झाला का व्हिक्टोरियन मोरॅलिटीमुळे झाला का सोशल कंडिशनिंगमुळे झाला? जर तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर स्टे ट्यून.